भारतीय जनता नालासोपारा विधानसभाचे आमदार त्यांच्या कार्यालयामध्ये उपस्थित आहोत। तुम्ही बघू शकता आमच्या पाठीमागे तमाम 41 बिल्डिंगची रहिवासी आहे। आज ते पूर्ण महिला त्या ठिकाणी पोहोचलेले, कारण की त्यांना वसई विरार महानगरपालिकेच्या वतीने परत एकदा नोटीस आलेले आणि त्यांची नोटीस म्हणजे तोडक कारवाई। हे तोडक कारवाईची लटकती तलवार परत एकदा त्यांच्या गर्दनवरती आलेली आहे। त्या अनुषंगाने महिला आता कुठे ना कुठे भयभीत झालेली आहे, स्थानिक तिकडचे भयभीत झालेले, म्हणून त्यांनी आमदाराच्या कार्यालयामध्ये पोहोचून आमदाराकडे गुहार लावली आहे का आमचा घर जाणार तर काय होणार, कारण की येणारा 10वीची परीक्षा आहे पुढच्या महिन्यात। त्याला लक्षात घेऊन सरकारला कुठे ना कुठे सहानुभूती दाखवायला लागेल, कारण की त्यांचे जे शिकणारे पोरं आहे ते अगर घर तुटलं तर कशा प्रकारे ते शाळेत जाणार, एक्झाम देणार। त्यासाठी आज आमदारीने त्यांना सुद्धा आश्वासन दिलेलं आहे का तुमचं घर नाही तुटून देणार, कारण की सध्याची परिस्थिती महानगरपालिकांनी जे ऑर्डर आहे ते कोर्टाच्या ऑर्डरच्या अनुसार ते पालन करत आहे, त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्याची गरज आहे। पण सध्या जे तोडक कारवाई आहे कुठे ना कुठे स्थगित होण्याची शक्यता आहे असं इकडच्या कार्यालयामधून सांगण्यात आलेलं। पण आता कितपत गोष्ट लोकांच्या मनात भीतीचं वातावरण संपणार आहे का ते पण सुद्धा बघण्यासारखं आहे। आतापर्यंत एवढं प्रत्येक गोष्टीची 41 बिल्डिंगची अपडेट आम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला देत राहू। नमस्कार।